महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पहिली गोष्ट, हे जितके लोक काम करतात येतात, किती लोक तुम्ही नियुक्त केलेले आहे एजन्सीमध्ये? हे जे बाहेर बसलेले सहज ते सर्व परवाना झालेले. हो ना, किती लोक? 8 ते 9 जण. फक्त 9 जण. त्यामध्ये जास्त दिसतात. ठीक आहे, जे काही नाही, असेल. नाही. प्रश्न हा आहे पुन्हा दुसरा, डाटा एंट्रीचे किती पैसे घ्यायला पाहिजे याचं काही काही नियोजन केलेलं आहे? पक्षकाराची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, आर्थिक शोषण नाही व्हायला पाहिजे. एक साधा कागद आहे, डाटा एंट्री असतं, पहिलं पेज तुमचं लिहून देणार घेणार, त्या आपलं मालमत्तेचे डिटेल असतं, ॲड्रेस असतो आणि त्या अभिलेखाचा प्रकार असतो. त्याचे किती पैसे घ्यायला पाहिजे? डाटा एंट्रीसाठी पक्षकारांनी किंवा कोणती पब्लिकनी कोणती एजंटने त्याची गरज होती. आता सर्व गव्हर्नमेंट सर्व पुरवलेले फक्त रिकाम्या जागा भरायची असते, तर कुणीही भरू शकते. त्याच्यामुळे कोणत्या एजंट आपल्या कार्यालयामध्ये असं खाजगी लोक असतात, त्या लोकांना तुम्ही असं नाही पायपट्टीदार करत नाही. आम्ही कोणाला म्हणत नाही कोणाकडे जा म्हणून. नाही ते नाही म्हणत, मला काय म्हणत, बाहेर जे उभे आहेत, त्यांना तुम्ही एंट्री कसं काय देता येतं? त्याचं कामच नाही. ज्या पक्षकारांनीच यायला पाहिजे. आमच्याकडे व्हिडिओ दाखवून तुम्हाला पक्षकार आला तर तुमचे जे SRO आहे हे पक्षकारामुळे पैसे भेटत नाही, म्हणून त्याची फाईल खाली 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 15-20 दिवस लागतात. असंच होतं. आम्ही त्याच्यातले एक साक्षीदार आहोत. मी स्वतः म्हणजे एक तर दुसरं, तुम्ही ऑफिस मार्फत आम्ही पक्षामार्फत तर काय करायचं करणारच आहोत, परंतु आता चालता चालता विनंती करतो की जितके तुमचे परवानाधारक एजन्सीज आहेत त्यांना डाटा एंट्रीचे इतके पैसे घ्या असं तुमच्या दुकानात लावा. जर दस्त GPA असेल किंवा खरेदी खत असेल, भाडेपट्टा असेल, आदला बदल डीड असेल, जे काही मृत्यूपत्र असेल, ज्या काही डीड असेल, पक्षकाराला माहिती यांच्याकडे फॉर्मॅट असतो, त्याचे किती पैसे घ्यायला पाहिजे एजन्सीनं याची सुद्धा प्रत्येक ऑफिसेस मध्ये त्यांच्या नोटीस बोर्ड लावला पाहिजे, तुमच्याकडे लावायला पाहिजे आणि त्या एजन्सीकडे. आणि अधिकृत एजन्सी आहे, तुम्ही त्यांना सर्टिफाय केलेलं आहे, त्यांच्या दुकानात पाहिजे. तिसरा प्रश्न, हे जे काही एजन्सीवाले आहेत तुमच्या नावानं सांगतात का साहेबाला पैसे द्यावे लागतात, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? साहेबाला पैसे द्यावे लागतात आणि म्हणून आता हे चुकीचं, तुमच्या समर्थनात बोलण्याचा तुम्हाला 100% अधिकार आहे, परंतु साध्या GPA रजिस्टर करण्यासाठी तुमच्या फॉर्मला आता तर तुम्ही पैसे घेण्याचे अधिकार सुद्धा दिलेले नाही GPA धारकाला, नाही आहे ना? म्हणजे क्लिष्ट काहीच नाही तो GPA. मग त्याला तुमच्या म्हटल्याप्रमाणे खर्च किती यायला पाहिजे? एजन्सी, डाटा एंट्री, दस्त, सरकारी फीस, हँडलिंग चार्जेस, हे सर्व मिळून किती खर्च यायला पाहिजे? त्याला स्टॅम्प लागतो 500 रुपयाचा. 500 रुपये, 100 रुपये नोंदणी फी, 600 पर पेज 40 रुपये. ते 20 पेजेस धरले, 4×25 400 ते 800 झाले. 800 एजन्सीला किती द्यायला पाहिजे? त्याचं काय क्रेडिट ठरवलं ते सांगते. उत्तरप्रदेशात 100 रुपये त्याची लेखी आवड असते त्यांची. अजून डाटा एंट्री, डाटा एंट्री 50 रुपये त्याची. म्हणजे एकंदरीत त्यांना 500 रुपये द्यायला काय हरकत नाही, बरोबर आहे की नाही? हा, एका डॉक्युमेंटचे जो काही विलेख येईल तर एका एजन्सी वाल्याला 500 रुपये द्यायला पाहिजे, परंतु GPA खर्च 15,000 घेतला जातो, तर हे काही संयुक्त आहे. चुकीचं आहे. बघा, डायरेक्ट आमच्याकडे कोणी येत नाही. मी तर तुमच्या चॅनलद्वारे आव्हान करतो पब्लिकला की त्याने डायरेक्ट ऑफिसमध्ये जा, म्हणजे कोणतेही आमच्या समिष्ट ऑफिसमध्ये जा. आता कसं झालेलं 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन आहे, बरोबर. म्हणजे जिल्ह्यातलं सहयोगाचा डॉक्युमेंट इथं होऊ शकतो, इथला डॉक्युमेंट तुम्ही सहयोगाला करू शकता. तर संभाजीनगर जिल्ह्यातले जे पब्लिक आहे, जे माझं आता ऐकत असतील, त्याने डायरेक्ट कार्यालयामध्ये जा, तिथल्या SROला भेटा, कोणत्याही मध्यस्थांमार्फत डॉक्युमेंट करू नका. असं दोन्ही विभागात कळकळीची विनंती सर्वांना. चालेल, साहेबांनी जे सांगितलेले जनतेने त्याचं लक्ष घ्यायला पाहिजे. आवाहन तर करतो जनतेला, परंतु साहेबाला सुद्धा आवाहन करतो की जितके तुमचे
नोंदणीकृत एजन्सीज आहेत त्यांच्या ऑफिसेस मध्ये लिहून घेतलं. पुढच्या ते वेळेस तुम्ही आले मी की तुम्हाला सोमवार दिसणार. मंगळवार पर्यंत इथं तुमच्याकडे सुद्धा लिस्ट पाहिजे प्रत्येक SROच्या ऑफिस मध्ये का हे आमचे अधिकृत आहे, ह्या डॉक्युमेंटचे इतकेच पैसे द्यायचे आहे. हे जर नाही अधिकृत पाहिजे. झालं तर मीच पत्रकाराला सोडून दुसऱ्या माणसांना घेऊन पुन्हा पाठवतो, तुम्हालाच धरून देतो की किती पैसे घेतात. रजिस्ट्रीचे जनतेचं शोषण किती होतं. 1-1 लाख रुपये घेतले जातात. नाही. 70,000 रुपये घेतले जातात. माझ्याकडून नाही. SRO काही सांगतात. SRO नाही. खुलताबादला मी पैसे दिले एजंट मार्फत, आमच्याकडे पुरावा आहे. म्हणजे मी स्वतः रजिस्टर केले. जे तुम्ही सांगितलं जास्तीत जास्त 1500 रुपये एका डॉक्युमेंटला पाहिजे, मी 15,000 दिलेले. आणि म्हणून मी तर वकील आहे आणि हा सर नाही मला ते जाणायचं होतं सत्यता काय. तर ही जी तुम्ही सांगताय तर 8 दिवसामध्ये आमचं आव्हान आहे, विनंती आहे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक तर्फे, नाही तर आम्ही स्वतः इथंच कॅम्प लावणार आहोत. पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आमचं बॅनर आणि हे इतके पैसे लागतात आणि त्याच्यावर आमच्याकडे या जनतेनं आणि आमच्याकडून फुकटात रजिस्टर करून घ्या. जे काही तुमचे डॉक्युमेंट आहे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करणार. त्याच्या अगोदर तुम्ही तुमचे जे आम्ही सांगितलं ते मान्य करावं आणि प्रत्येक एजन्सी आणि आपल्या याच्यामध्ये लावावं ही विनंती. धन्यवाद. जय भीम, जय मूळ निवासी. चलो. भीम, जय मूळ निवासी. मी ॲडव्होकेट विजय वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचा वरिष्ठ कार्यकर्ता. आमचे सहकारी सुनील साळवे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचे शहराध्यक्ष. आज आम्ही आमच्या वैयक्तिक कामानिमित्त JDR ऑफिस छत्रपती संभाजीनगर यांना भेटण्यासाठी आलो. तर असं दिसलं की बहुतांश कर्मचारी गैरहजर होते. JDR साहेब सुद्धा छत्रपती संभाजीनगर वरून त्यांना जी जिल्ह्यामध्ये वापरण्यासाठी गाडी दिलेली आहे सरकारने, त्याचा वापर करत ते नाशिकला गेलेले आहे. गेले तर गेले ठीक आहे, परंतु त्यांचं जे मुवमेंट रजिस्टर आहे एस्टॅब्लिशमेंट मधलं तिथंही त्यांनी काही भरलेलं नाही. आम्ही पूर्ण JDR ऑफिस मध्ये SR जिथं जिथं रजिस्ट्री होतात, जे दस्त नोंदवल्या जातात तिथं फिरलो. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात काही सरकारी आयडेंटिफिकेशन आय कार्ड दिसले नाही. त्यासोबतच प्रत्येक ठिकाणी जनतेकडून साध्या साध्या दस्तांसाठी 1 लाख रुपये ते 15,000 20,000 अशा पद्धतीचे पैसे घेतले जातात गैरकायदेशीर. अशा जनतेच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या होतात. म्हणजे जिथं 2,000 रुपये लागतात तिथं 20,000 रुपये घेतल्या जातात. म्हणजे आणि जिथं फक्त 13 लोक आहे रजिस्टर्ड, जिथं जे परवाना धारक दस्तलेखक आहे प्रशासकीय अधिकारी राठोड यांनी सांगितलं, परंतु त्यांच्याकडे डाटा एंट्रीला किती पैसे लागतात, दस्त नोंदणीला किती पैसे लागतात, दस्त तयार करण्यासाठी किती पैसे लागतात असं कुठला रेट चार्ट लावलेला नाही ना त्या एजन्सीच्या दुकानामध्ये लावलेला नाही किंवा यांच्या SRO ऑफिस मध्ये सुद्धा लावलेला नाही. म्हणजे येन केन प्रकारे जनतेला इतकं या ऑफिसच्या माध्यमातून लुटलं जात आहे हे आमच्या निदर्शनास आलं. आणि म्हणून आज आम्ही सर्व आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी JDR ऑफिस औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर आणि सर्व तालुक्याच्या SRO ऑफिसवर लक्ष द्यावं आणि प्रत्येक ठिकाणी जनतेची जी अडवणूक होत आहे, अधिकारी कर्मचारी किंवा तुमचे जे परवाना धारक दस्तलेखक ही अडवणूक करत आहे त्यांकडे लक्ष द्यावं. 8 दिवसाचा आम्ही अवधी देत आहोत. जर JDR आणि SOR तालुक्याचे आणि या इथल्या शहरामधले यांनी जर कार्यवाही नाही केली तर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाच्या माध्यमातून आम्हीच इथं कम्प्युटर टाकणार, आम्ही माहिती चार्ट तयार करणार आणि जनतेचे जे दस्त आहे केवळ सरकारची जी फी आहे, नोंदणी फी, स्टॅम्प फी आणि जे काही हँडलिंग चार्जेस ते भरून देण्याचं काम करू आणि त्यांनीच ते खातेदारांनी भरायचे, पक्षकारांनी. आम्ही फुकटात काम करू आणि त्याच पद्धतीनं सर्वांना JDR ऑफिस SR ऑफिस काम करावं असं पालकमंत्री, मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांनी सक्ती करावी असं आमचं या माध्यमातून आपल्या माध्यमातून आव्हान आहे.
धन्यवाद. जय भीम, जय मूलनिवास. आज जे तुम्ही पाहिलं जेव्हा झेडिआर यांची जे हालचाल रजिस्टर मध्ये त्यांची नोंद नाही आणि गाडी पण कुठं दुसरीकडे गेलेली आहे, तर काय कर्मचाऱ्यांच्या गळ्यात कार्ड नाही, यांच्यावर काय कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. आता पहिल्या वेळेस काय म्हणता गुन्हा केला त्याला माफ करायला काही हरकत नाही, परंतु ते 8 दिवसामध्ये बदल नाही झाला सोमवार मंगळवार पासून, तर मग त्यांना गरज नाही कार्ड घालण्याची किंवा त्यांना सरकारचे नियम पाळण्याची गरज नाही. तर सरकारला सांगू यांना बडतर्फ करा, सस्पेंड करा, घरी पाठवा. जे लायकबाज सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट मध्ये काम करतात सेवा संदर्भाचे त्यांना नवीन रिक्रूट करा, असा आम्ही स्टँड घेणार आहोत. काही खाजगी लोकही तुम्हाला आतमध्ये दिसले, हो, याबद्दल काय सांगेल. आता त्याच्यामध्ये असं वाटलं का हे जे खाजगी लोक आहेत हेच त्यांच्या अधिकाऱ्यांचे बगलबच्चे दिसतात, कारण यांच्या माध्यमातूनच अव्वाच्या सव्वा गैरकायदेशीर पैसे घेतल्या जातात आणि म्हणून ते त्यांचं समर्थन करत होते. ते आता आले एक असे जे वकील नाही त्याच्या चेहऱ्यावर वकिलीचं काही हे दिसत नव्हता, बाज दिसत नव्हता, पण ते मध्ये काम करत होते सर्च. आता मी वकील म्हणून तिथे किती केस गेलो, नुसतं उभ्या उभ्या रजिस्टर देत असतात, सांगा पैसे पावती भरली दाखवा आणि हे घ्या रेकॉर्ड, पण तिथे ते बसून इतर डॉक्युमेंटवर दस्तावर शिक्के मारत होते, सही करत होते. म्हणजे हे जे त्यांचे झिरो कर्मचारी बाहेरचे ठेवलेले आहे असं मला ते वाटतं. आपलं नाव सांगा. मी ऍडव्होकेट विजय वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचा वरिष्ठ कार्यकर्ता, छत्रपती संभाजीनगर.